रामकृष्ण हरी. मी संगीता काळे आपल्या भक्तिसार या चॅनलमध्ये पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 सांख्ययोग संक्षिप्त स्वरूपात मराठी अनुवाद पाहणार आहोत. मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला पाहून श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, तुझ्या कीर्तीचा डंका तिन्ही जगतात वाजत असताना आज तू रणांगणामध्ये खाली मान घालून रडत का बसला आहेस? अरे अर्जुना, सिंहाबरोबर कोल्ह्याने कधी जोंबी केली आहे काय? अरे अर्जुना, अमृताला कधी मरण आहे का? नाही ना. मग तू तुझी ही सगळी मोहग्रस्त अवस्था सोडून दे, तुझ्या मनाला धीर दे आणि युद्धास तयार हो. त्यावर अर्जुन उत्तरतो, हे देवा, ज्याप्रमाणे भाजलेले बी जमिनीमध्ये पेरले असताना त्याला कितीही खत पाणी घातले तरी सुद्धा ते उगवत नाही, त्याचप्रमाणे आज माझ्या मनाची अवस्था झाली आहे. कोणता उपाय केला असता अर्जुनाचा मोहग्रस्त स्थिती जाईल याचा विचार भगवान श्रीकृष्ण करू लागले. शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, आपल्या सर्वांच्या ठिकाणी असलेला आत्मा हा एक आहे. आपला आत्मा हा अविनाशी आहे आणि शरीर तेवढे नाशवंत आहे. ज्याप्रमाणे आपल्या सावलीवरती घाव घातला असताना आपल्या शरीराला जखम होत नाही, त्याचप्रमाणे आपला आत्मा हा चिरंजीवी आहे. आपला आत्मा एक शरीर एक देह सोडून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. ज्याप्रमाणे पाण्याने भरलेले भांडे पालथे केले असता त्यातील सूर्यप्रतिबिंब नाहीसे होते, परंतु खरा सूर्य कधीही नाश पावत नाही, त्याचप्रमाणे शरीर नाशवंत आहे परंतु त्यातील आत्मा कधीही नाश पावत नाही. म्हणून अर्जुना, तू व्यर्थ शोक करत बसू नकोस, कारण आत्मा हा शाश्वत आहे आणि तो सर्व व्यापक आहे. म्हणून तू या मोहातून बाहेर ये. ज्याप्रमाणे सरळ रस्त्याने चाललेले व्यक्ती कधीही ठेच पोहोचत नाही, त्याचप्रमाणे तू धर्माने चाललास तर तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. युद्ध हे पूर्वजन्मीच्या पुण्याईने तुला प्राप्त झाले आहे. क्षत्रियांना युद्धाची संधी प्राप्त होणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून अर्जुना, आलेल्या संधीचा तू फायदा घेस आणि रणांगणातून तू शस्त्र टाकून पळू नकोस. असे केलं तर तिन्ही जगामध्ये तुझ्या कीर्तीचा नाश होईल, सर्व तुझी निंदा करतील आणि असं निंदनीय जगणं मरणापेक्षा सुद्धा अवघड आहे. म्हणून अर्जुना, तू शस्त्र हातात घे, युद्ध कर. या युद्धामध्ये तू विजयी झालास तर सर्व जगताचे राज्य भोगशील आणि तुला वीरगती प्राप्त झाली तर तू सर्वलोकी जाशील. म्हणून अर्जुना, तू लवकर तुझे शस्त्र उचल आणि युद्धाला तयार हो, यामध्येच तुझं हित आहे. भगवंताचे असे बोलणे ऐकून अर्जुन हर्षित झाला. प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी आपल्या भक्तिसार या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. जय जय रामकृष्ण हरी.